हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी पद्धत प्रिन्स कटची. एकदम सोपी पद्धत आहे ही. एकाच कटिंगमध्ये बॅक आणि प्रिन्स कटचा वाढीव भाग सगळं मी एकाच कटिंगमध्ये करणार आहे. ना पेपर कटिंग करणार आहे ना काही नाही, एकदाच डायरेक्ट आपण कपड्यावरतीच प्रिन्स कटची कटिंग करणार आहोत. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथे बघा मी अस्तरचा कापड घेतलेला आहे आणि जेवढा आपल्याला कापड पाहिजे तेवढा मी कापडाची फोल्डिंग करून घेतलेले आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग, त्याच्यामध्ये 2 इंच आणि कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच असं जेवढं कापड पाहिजे तेवढंच मी घेतलेलं आहे फोल्डिंगसाठी. बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड कापड घेतलेला आहे. आणि इथे बघा मी ब्लाऊजची पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा असं मी मार्क करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा मी गळ्याचं माप 2.25 इंचावरती आणि इथे मी 3 इंचावरती शोल्डर घेतलेला आहे. म्हणजे टोटल 4.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि इथे आपण गळा आहे 6.5, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 7 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेत आहे. इथे मी फक्त मार्क करून घेत आहे. हे बॅकचा पार्ट असल्यामुळे फक्त मला समोरच्या गळ्याचं मार्क आणि मागच्या गळ्याचं मार्क टाकून घ्यायचं आहे, फक्त शेप द्यायचा नाही. आणि इथे बघा आपण 5.5 इंचावरती मुंड्याचं उंची टाकत आहोत. आणि इथे छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. 33 इंच छाती आहे तर 8.25 इंच चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपली मार्जिन घेतलेली आहे. इथे बघा आता इथे लगेचच मी आर्महोलचं मार्क टाकत आहे 1.5 आणि 1 इंचावरती. अशा पद्धतीने आपल्याला आर्महोलचा शेप टाकून घ्यायचा आहे. दोन्ही शेप आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचे. आता इथे बी कमरेचा चौथा भाग आणि 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच आपली मार्जिन. अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला कमरेची आणि छातीची लाईन जॉईंट करून घ्यायची आहे. आणि जिथून जिथून मार्क आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे मी बघा कट करताना फक्त मागचा मुंडा कट करून घेणार आहे आणि कापड हलवू नयेत म्हणून मी पिन लावून घेतलेली आहे इथे. आणि इथे मी जो आपला 1.5 इंचावरचा आर्महोल आहे बॅक साईडचा, तोच सुरुवातीला कट करून घेतलेला आहे. तर हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर इथे बघा मी वरचा कापड म्हणजे आपण जे बॅक साईडचा कापड घेतलेला होता, जेवढा कापड त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा ठेवून वाढीव 3 इंच समोरच्या साईडला कापड एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने थोडा मोठा कापड करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यावरती बॅकचा आपण जो पार्ट आहे तो आपण ठेवून अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा जिथं आपण फ्रंटच्या गळ्याचं मार्क केलं होतं तिथे आपण गळ्याचं मार्क करून घेतलेला आहे. आणि मुंडा पण जो अर्धा इंच खाली आहे तो पण आपण मार्क करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला समोरच्या मुंड्याचं वळण द्यायचं आहे. तर इथे मी खाली गळ्याची रुंदी 2.5 इंचावर घेतलेली आहे. इथे मी फ्रंटचा पान शेपचा गळा करणार आहे, तर त्यासाठी आपण पान शेपचा मार्क शेप द्यायचा आहे.
आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसा इथे तुम्ही शेप करून घेऊ शकता. तर इथे मी टक्स पॉईंट टाकत आहे 10 इंचावरती. 10 इंचावरती टक्स पॉईंट टाकलेला आहे आणि इथून मी 3.5 इंचावरती मार्क टाकलेला आहे. आता ते खाली मी 3 इंचावरती मार्क टाकून घेणार आहे आणि वरती 3.5 इंच आणि खाली अर्धा इंच कमी 3 इंच असं आपल्याला मार्क टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मी 3 इंचाचा टक्स देणार आहे प्रिन्स कटला. तर त्यासाठी तिथे बघा आपण 3 इंच मार्क करून घेणार आहोत टक्ससाठी. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक टक्सचा आपल्याला मार्क करून आखून घ्यायचं आहे. तर इथे काय करायचं, जो शेप आहे त्याला आपण एकदम डायरेक्ट असं कोण नाही करणार आहोत, त्याला आपण व्यवस्थित एकदम राऊंड असं शेप देऊन टक्सचं मार्क करून घेणार आहोत. आणि इथे मी टक्स मोजून घेतलेला आहे. जो टक्सच्या लाईन आहेत त्या मी मोजून घेतलेल्या आहेत. तिकडून जवळजवळ 5 इंच येत होतं आणि या साईडला पण मी 5 इंच जिथं येत आहे तिथं मी 4.25 इंच येत होतं. तिथून मी तिकडं मार्क बघितलं आणि इकडच्या साईडला मी मार्क टाकून घेतलेला आहे 4.25 इंचावरती. आणि हे बघा जिथून आपली कमरेचा भाग आहे तिथं मी तिथे जॉईंट केलेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस टक्स जॉईंट करतो त्यावेळेस आपल्याला कापड कमी जास्त होणार नाही. असं बघा मी आर्महोलच्या एकदम मधोमध एक लाईन मारून घेतलेली आहे. इथे मी अर्धा इंचाचा टक्स देणार आहे. खूप छान पद्धतीने फिटिंग बसते या प्रिन्स कटची. तर इथे बघा मी अर्धा इंचाचा इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असा 1.5 इंचाचा आणि अर्धा असा टोटल अर्धा इंचाचा टक्स देणार आहे. आणि मी इथे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खालती मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. इथे मी 2 इंच एक्स्ट्रा का घेतलं होतं, कारण आपण बॅक पार्टमध्ये टक्ससाठी एक्स्ट्रा 1 इंच घेतलेलं होतं. ते आपण याच्यामध्ये मायनस केलं नव्हतं, ते आपण याच्यासोबतच होतं. तर ते त्याच्यासोबत राहिल्यामुळं ते 3 इंच आपले बरोबर झालेले आहेत टक्सचे जे. त्यासाठी 2 इंच घेतलेलं आहे मी इथे. तर इथे बघा आता मी वाढीव जी आपली प्रिन्स कटचा दुसरा भाग असतो तो बघा मी अशा पद्धतीने कसा इथेच वाढीव करून घेणार आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केला तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. कटिंगसाठी तुमचा वेळ वाचणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता, म्हणजे तुमची कटिंग एकदम पटकन होईल. तर हा बघा हा जो पार्ट आहे प्रिन्स कटचा दुसरा पार्ट जो आहे तो पार्ट मी अशा पद्धतीने एक इंच जवळजवळ उचलून अलीकडं मी थोडा कापड घेतलेला आहे. आणि जो आपला प्रिन्स कटचा भाग आहे त्याला मी अशा पद्धतीने डार्क करून खालच्या साईडनं आखून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी आखून घेतलेला आहे आणि तो पण भाग मी डार्क करून दाखवत आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपल्याला डबल काम होणार नाही, म्हणजे पेपर कटिंग वेगळी, कापड वेगळा, अस्तर वेगळं असं काही होणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आता इथे बघा पानशेप थोडासा छोटा वाटत होता म्हणून मी थोडा वरतीच 2.5 इंचावरती मी शेप दिलेला आहे पानशेपचा, म्हणजे थोडा पसरट पाहिजे होता म्हणून मी तसं केलेलं आहे. तर इथे बघा मी जो आपण डार्क केलेला आहे तो थोडा लाईट करून घेत आहे. आणि तिथेच मी जो पलीकडं आपला दुसरा जो कापड आहे प्रिन्स कटचा त्याला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन
अशा पद्धतीने कट करून घेणार आहे, म्हणजे एकाच कटिंगमध्ये आपल्या प्रिन्स कटचे दोन्ही भाग, बॅक पार्ट सगळे एकदमच निघणार आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे कट करताना मी समोरचा मुंडा कट करत आहे. तर हा आपला एक साइड पार्ट कट झालेला आहे प्रिन्स कटचा. आता हे बघा आपल्याला दुसरा पार्ट पण वाढीव कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी सेट करून घेत आहे दोन्ही कापड, आणि इथे पण आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. जो प्रिन्स कटचा आपला दुसरा भाग आहे त्याला पण डार्क करून घ्यायचा आहे. आता इथे पण बघा मी अर्धा इंच किंवा 5 इंच जेवढं तुमचं शिलाई मार्जिन आहे तेवढं तिथे समोरच्या साईडला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपला दुसरा पण पार्ट वाढीव कट झालेला आहे. या ब्लाऊजची छाती 33 इंच आणि कमर 26 इंच आहे. फ्रंट नेक 6.5 आणि बॅक नेक 9 इंच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा पण जो पानशेप दिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून बघायचं आहे आणि कापड व्यवस्थित दोन्ही कापड बरोबर आलेत का नाही ते. तर हे बघा मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट करून झालेले आहेत एकाच कटिंगमध्ये प्रिन्स कटचे. आता मी इथे स्लीव्स कट करून घेणार आहे. स्लीव्स आहे 8.5 इंच आणि बॉटम आहे 5.5 इंच. तर इथे मी 4 फोल्ड कापड घेतलेला आहे आणि स्लीव्सची उंची टाकत आहे. स्लीव्सची उंची 8.5 आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा 9.5 इंच असं मी मार्क टाकणार आहे. वरच्या साईडला जिकडे बंद बाजू असते तिकडं आपण उंची टाकायची असते. इकडे पण मी 9.5 इंच वरती मार्क करून घेत आहे आणि मुंडा उतार 3 इंचाचा दिलेला आहे. आणि कापडाची रुंदी मी छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच असं घेतलेला आहे. इथे बॉटम 5.5 आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 2.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्सचं मार्क टाकून कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला फुल डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल स्लीव्स कटिंगचा तर तो माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर इथे स्लीव्स कटिंग झालेले आहे. तर इथे टोटल अस्तर आपलं कटिंग करून झालेलं आहे स्लीव्सचं कट. तर इथे मेन फॅब्रिकवरती ठेवून मग मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे ब्लाऊज आपलं.
इथे खूप दोरे निघाले होते ब्लाऊजचे, तर इथे मी कट करून घेतलेला आहे. जो आपला एक्स्ट्राचा कापड होता तो दोऱ्या निघालेला. तर इथे मी बघा सुरुवातीला स्लीव्स कट करून घेणार आहे. इथे व्यवस्थित चेक करायचं, आपल्या चारी पण बॉर्डर एकावर एक आलेल्या पाहिजेत, म्हणजे आपली बॉर्डर स्टिचिंगच्या वेळेस व्यवस्थित स्टिच करताना स्टिच झाल्यावर दिसणार आहे. त्यासाठी बॉर्डर व्यवस्थित सेट करून घ्यायची. तर इथे आपला स्लीव्सचा पार्ट कट झालेला आहे. इथे मी सगळं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ठेवते आणि मग मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे ब्लाऊजचं. तर इथे मी मेन फॅब्रिक कट करताना अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच मी कट करते, म्हणजे आपल्याला स्टिच करता वेळी समजा कापड हलला तरी आपला कापड कुठे कमी जास्त पडणार नाही. त्यासाठी कधी पण कट करताना मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायचं, म्हणजे स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जर प्रॉब्लेम झाला तर आपल्याला ॲडजस्ट करता येतो. त्यासाठी कधी पण आपण मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्तच ठेवून कट करायचं. तर इथे मेन फॅब्रिक सगळ्या ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. फ्रंट बॅक आणि स्लीव्स आपल्या कटिंग करून झालेल्या आहेत. गळा मी स्टिच करताना कट करणार आहे. तर इथे बघा फुल कटिंग झालेली आहे आपल्या ब्लाऊजची. चला भेटूयात आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन युनिक कटिंगचे आणि डिझाईनचे ब्लाऊज बघायला भेटतील. आणि टिप्स पण तुम्हाला स्टिचिंगच्या वेळी कटिंगच्या वेळी मी ते सांगणार आहे. चला भेटूयात नवीन व्हिडिओ.